नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण मित्रांनो शिकणार आहोत काम, काळ आणि मजूर जे आपण प्रकरण चालू केलं होतं त्याचा प्रकार क्रमांक 4। आणि हा जो प्रकार आहे मित्रांनो अत्यंत जबरदस्त, अत्यंत खतरनाक आहे मित्रांनो। बघा, लक्ष देऊन बघा। हा जर प्रकार तुम्हाला जर समजला तर यावरचे जे उदाहरणे आहे परीक्षेत बऱ्याचदा यावरची उदाहरणे विचारण्यात येत आहे आणि हा प्रकार अत्यंत सोपे आहे मित्रांनो जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर। बघा मित्रांनो, प्रकार 4 मध्ये आपण इथे 2 उदाहरणे घेतले आहे आणि दोन्हीच्या दोन्ही उदाहरणे तुम्ही सुरुवातीला समजून घ्या। यामध्ये काय काय विचारलेलं आहे आणि यामध्ये काय फरक आहे। बघा, पहिलं उदाहरण आहे, एक व्यक्तीला एक काम करण्यास 10 दिवस लागतात तर दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात। जर दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? दोघांनी जर ते काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असा हा प्रश्न आहे। आणि दुसरा बघा, एक काम पूर्ण करण्यास ए व बी ला 20 दिवस लागतात। एकटा ए ते काम 30 दिवसात पूर्ण करतो तर एकटा बी ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल असा हा प्रश्न आहे। बघा, आता पहिल्यामध्ये काय आहे, पहिल्यामध्ये तुम्हाला एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, म्हणजे एका व्यक्तीचं काम दिलेलं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्याला किती वेळ लागतात ते दिलेलं आहे। आणि जर दोघांनी मिळून हे काम केलं तर त्यांना किती दिवसात ते काम करायला वेळ लागेल असा हा प्रश्न आहे। आणि दुसऱ्यामध्ये बघा, दुसऱ्यामध्ये दोघांचं काम दिलेलं आहे, ठीक आहे। ए व बी ला म्हणजे दोघांनी मिळून काम दिलेलं आहे। इथे दोघांनी मिळून काम दिलेलं आहे तर एकट्याला किती दिवस लागतील ते इथे तुम्हाला काढायचं आहे। बघा, जर तुम्हाला दोघांनी मिळून जर काम किती लागेल किंवा दोघांनी मिळून किती दिवस लागेल तर त्यासाठी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे x गुणेला y भागेला x अधिक y, ठीक आहे। हा सूत्राचा या उदाहरणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे। आणि जर एकट्याचं काम विचारलं तर तुम्हाला इथे सूत्र वापरायचं आहे xy भागेला x वजा y। बघा मित्रांनो, दोनही सूत्र सारखेच आहे, दोनही सूत्र सेमच आहे। फक्त फरक एवढाच आहे की दोघांनी मिळून जर काम विचारलं तर तुम्हाला इथे बेरीज करावं लागेल, ठीक आहे। आणि एकट्याचं काम विचारलं तर तुम्हाला इथे करावं लागेल वजाबाकी, म्हणजे दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज आणि दोघांचा गुणाकार भागेला दोघांची वजाबाकी, ठीक आहे। तर गृहीत धरा x येथे 10 आणि y ची किंमत किती 15, ठीक आहे। x ची किंमत 10 आणि y ची किंमत 15। तर येथे बघा 10 गुणिले 15 भागिले 10 अधिक 15 म्हणजे 10 गुणिले 15 म्हणजे 150, 150 भागिला 10 अधिक 15 म्हणजे 25 आणि 150 भागिला 25 म्हणजे 6 दिवस लागतील। जर त्या दोघांनी मिळून जर काम केलं तर त्या दोघांनाही 6 दिवसात ते काम जे काम दिलेलं आहे ते पूर्ण केल्या जाईल जर दोघंही मिळून काम करत असेल तर। आणि दोघांना जर 20 दिवस लागत असतील, दोघांना जर ते काम करायला दोघांनी मिळून जर काम करायला 20 दिवस लागत असेल, एकट्याला 30 दिवस लागत असेल तर दुसऱ्याला किती दिवस लागेल हे जर काढायचं असेल तर येथे बघा x ची किंमत तुम्हाला घ्यायची आहे, x ची किंमत घ्यायची आहे 20 आणि y ची किंमत घ्यायची आहे 30, ठीक आहे। x ची किंमत 20 आणि y ची किंमत 30। मग करा मित्रांनो इथे गुणाकार 20 गुणेला 30 भागिले, आता बघा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा। मग x ला तुम्ही 30 घ्या आणि y ला 20 घ्या, ठीक आहे। y ला तुम्हाला 20 घ्यायचं आहे कारण की नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय होत असते, वजा होत असते। मग इथे बघा x ची किंमत 30 आणि y ची किंमत 20 म्हणजेच येथे बघा 3 दुणे 6 म्हणजे 600 भागिला 10 म्हणजेच 60 दिवस। जर एकट्याने ए ला जर 30 दिवस लागत असतील तर बी ला ते पूर्ण काम करण्यासाठी 60 दिवस लागेल। अशा प्रकारचा हा प्रकार क्रमांक 4 आहे मित्रांनो। येथे या प्रकार क्रमांक 4 मध्ये दोघा मिळून जर काम केलं तर किती दिवस लागेल आणि दोघां मिळून जर काम दिलेलं असेल आणि एकट्याचं काम जर तुम्हाला काढायचं असेल तर या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे। बघा,
हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला पेन न उचलता तुम्हाला सॉल्व करता येते. बघा, सरळ सरळ तुम्हाला समजा जर दोघां मिळून हा शब्द येथे आला, तर दोघां मिळून जर हा शब्द येत असेल तर या दोघांची करा गुणाकार. 15 गुणिले 10 150 भागेला 15 अधिक 10 म्हणजे 25 आणि 150 भागेला 25 म्हणजे 6. ठीक आहे. पेन न उचलता मित्रांनो हे तुम्हाला तोंडी उदाहरण करता येते. ठीक आहे. 150 भागेला 6 म्हणजे 150 भागेला 25 म्हणजे 6 हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे येथे बघा, जर दोघां मिळून काम दिलं असेल आणि एकट्याचं काम जर काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, या दोघांचा करावा लागेल गुणाकार. 300 म्हणजे 30 गुणिले 20 600 आणि 30 वजा 20 म्हणजे 10. 600 भागेला 10 म्हणजे 60 मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा मित्रांनो हा प्रकार आहे. अत्यंत सोपा आणि व्यवस्थित आणि खूपदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा प्रकार आहे. चला यावरची उदाहरणे बघूया आपण. मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले मागील वर्षीचे उदाहरण आपण बघूया. तर उदाहरण आहे, सुरेशला 1 हौद भरायला 4 तास लागतात. ठीक आहे. सुरेश नावाचा व्यक्ती आहे, त्याला 1 हौद भरायचा आहे, तर त्याला 4 तास लागतात 1 हौद भरायला. आणि मुकेशला तोच हौद भरायला 6 तास लागतात. जर दोघांनी एकत्र काम केले तर किती वेळ लागेल. येथे बघा, दोघांनी विचारलेलं आहे, दोघांनी मिळून किती काम केले, दोघांनी मिळून जर काम केले तर किती वेळ लागतील. आता दोघांनी मिळून जर म्हटलं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला XY भागेला X अधिक Y या सूत्राचा वापर करायचा आहे. ठीक आहे. मग बघा, Xला 4 घेऊन आणि Yला 6 घेऊन 4 गुणिले 6 भागेला 4 अधिक 6 6 चौक 24 भागेला 10 आणि 24 भागेला 10 म्हणजे 2.4. आता 2.4 इथे ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. येथे पर्याय 2.4 नाही आहे. मग याला तुम्ही काय करा मित्रांनो, 2.4ला तुम्हाला करायचं आहे कन्वर्ट 2 तास. ठीक आहे. आणि 0.4ला 6 काय करा, 60 काय करा गुणा, म्हणजेच 2 तास 6 चौक 24. 0.4 गुणिले 60 म्हणजे 24 मिनिटे. ठीक आहे. 0.4 गुणिले 60 केलं तुम्ही तर 6 चौक 24 आणि 24वर 0. पण येथे बघा पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 240 येथे तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे म्हणजे 24 मिनिटे. आणि 2 तास 24 मिनिटे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला लातूर पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला विदिन 5 ते 10 सेकंदात सॉल्व करता येतो जर तुम्हाला सूत्र माहीत असेल तर. ठीक आहे. सूत्र आपलं आहे XY भागेला X अधिक Y. मग सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे, XY म्हणजे 6 चौक 24 करायचं आहे आणि 6 अधिक 4 म्हणजे 10 करायचं आहे म्हणजे 2.4 आणि 2.4 म्हणजेच 2 तास 24 मिनिटे. या 0.4ला 60 गुणा म्हणजेच किती मिळेल तुम्हाला, 24 मिनिटे मिळेल आणि ऑप्शन क्रमांक 2. बघा मित्रांनो, किती अत्यंत सोपी प्रश्न आहे. अशाच प्रकारचा प्रश्न आपण परत बघूया जो आहे एक काम 6 दिवसात पूर्ण करतो व तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून काम केल्यास किती दिवसात ते काम पूर्ण होतील, असा हा प्रश्न आहे. पुणे ग्रामीण पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आणि अत्यंत सोपी प्रश्न आहे मित्रांनो. काही नाही, तुम्हाला काय करायचं आहे, येथे बघा दोघांनी मिळून हा शब्द इथे वापरलेला आहे. दोघांनी मिळून जर तुम्हाला काम किती लागेल किंवा दोघांनी मिळून काम करायचे असल्यास किती दिवस लागेल हे जर तुम्हाला काढायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, सरळ सरळ 6 गुणिले 12 म्हणजे 12 सकम 72 भागिले 12 अधिक 6 म्हणजे 18 आणि 18 एक 18, 18 चौक 72 म्हणजेच 4 दिवस लागतील मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2. बघा किती इझी प्रश्न आहे मित्रांनो. असे इझीच्या इझी प्रश्न म्हणजे सोप्यातले सोपे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतात. हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस 2023 म्हणजे मागच्या वर्षी विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपी प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला सरळ सरळ 6 गुणिले 12
किंवा 12 गुणिले 6 12 सकम 72 भागेला 18 म्हणजेच 12 अधिक 6 18 12 म्हणजेच 18 आणि 72 भागेला 18 म्हणजे 18 चौक 72 4 दिवस लागतील जर दोघांनी मिळून ते काम केलं तर. ठीक आहे, असा हा एकदम सोपी प्रश्न आहे. चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, या प्रकारातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, हा प्रश्न दोनदा विचारण्यात आलेला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस 2023 आणि सोलापूर चालक 2021 दोनदा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला XY भागेला X वजा Y या सूत्राचा वापर करायचा आहे. का बरं? कारण की स्वाती आणि कीर्ती दोघांनी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण केले. ठीक आहे, एक काम करायला दोघांनी मिळून त्यांना 16 दिवस लागतात. एकटीला म्हणजे स्वातीला एकटीला ते पूर्ण काम करण्यास 24 दिवस लागत असेल तर तेच काम कीर्तीला एकटीला पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. आता या प्रकारामध्ये सुरुवातीला तुम्हाला दोघां मिळून काम दिलेलं आहे. दोघां मिळून काम दिलेलं आहे. किती आहे? ते आहे 16. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? 16 गुणेला 24 करायचं आहे. 16 गुणिले 24 भागेले 24 वजा 16. ठीक आहे, जर दोघां मिळून काम काढायचं असेल तर XY भागेला X अधिक Y, XY भागेला X अधिक Y. आणि दोघां मिळून काम दिलेलं आहे ऑलरेडी, तुम्हाला एकट्याचं काम काढायचं आहे तर XY भागेला X वजा Y या सूत्राचा वापर करून XY भागेला X वजा Y या सूत्राचा वापर करून तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, मग बघा 16 गुणिले 24 भागिले 24 वजा 16 म्हणजेच 8. 8 एका 8, 8 त्रिक 24. ठीक आहे, आणि 16 त्रिक 48 आणि 48 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. जर तुम्हाला दोघां मिळून जर काम दिलेलं असेल आणि एकट्याचं काम काढायचं असेल तर या सूत्राचा वापर करून मित्रांनो तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे. सरळ सरळ तुम्हाला यांचा गुणाकार भागेला त्या दोघांचा फरक करायचा आहे, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आणि अशा प्रकारे मित्रांनो प्रकार क्रमांक 4 मध्ये आपण काही उदाहरणे बघितली जी तुम्हाला मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.